मला बोलायला शब्दच हा विजय 100% मला असं वाटतं. आणि मी जो परिवर्तनाचा नारा उचलला त्याला मला एवढ्या असंख्य लोकांनी साथ दिली. माझा विजय निश्चित. लोकप्रतिनिधी हा लोकांसाठी असतो आणि ज्यावेळेस एवढा लोकसमुदाय माझ्या बरोबर आहे तर मी कुठल्या पदाचा विचार करणार नाही आणि केलाही नाही. ज्या लोकांमुळे पदं मिळतात त्या लोकांसाठी पदं सोडायची सुद्धा माझी तयारी आहे. त्या सगळ्यांच्या ताकदीवर मी सांगितलं ना, मी 100% त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये असणार. एवढी लोक उपस्थित राहिलेत, ही लोक स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहिलेली आहेत. ही कुणाच्याही आमिषाला बळी न पडता या भोसरी मतदारसंघाचा आवर्जून विकास करण्यासाठी सर्वजण आलेले आहेत. परिवर्तन घडवण्यासाठी आलेले आहेत आणि परिवर्तन हे सर्व मंडळी मिळून निश्चितपणे करणार. मी पहिलं सांगितलं आणि आज पण सांगतो, मी आजपर्यंत जे या पदावर आलो ते फक्त न फक्त या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मुळे आलेलं. जनता मला ठरवल माझं राजकारणाचा शेवट करायचा की माझं राजकारण अजून वाढवायचं. माझं राजकारण हे लोकाभिमुख राजकारण आहे. त्यामुळे लोक 100% मला न्याय देतील या ठिकाणी मला एवढं वाटतं. आजपर्यंत या भोसरी गावाने ना बऱ्याच वर्षापासून समजुतीचं आणि एकत्र राहण्याचं राजकारण केलं आणि इथून पुढे पण राहतील सर्वजण.